इंटरेस्टिंग आहे, माझा आवडता आहे. हे मी ज्यावेळेस 2012-13ला शिकवायचो खूप इंटरेस्टनं, तेव्हाच आवडता प्रश्न आहे. आला का? नाही, आता पण शिकवतो. लोकशाही ही सर्वात वाईट शासन पद्धती आहे. इंग्लिश मध्ये दिलंय, डेमोक्रेसी इज द वर्स्ट फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट एक्सेप्ट फॉर ऑल दोज अदर फॉर्म्स दॅट हॅव बीन ट्राईड. फक्त आतापर्यंत जगाने करून पाहिलेली इतर सर्व पद्धतींपेक्षा ती चांगली आहे. विन्स्टन चर्चिल. यातून तुम्हाला काय समजतं? चर्चा करा, स्पष्टीकरण करा. चला करा विचार. आहे ठीक आहे. आता बघा प्रश्न काय, ऐका लास्ट वाला प्रश्न आहे, देन विल स्टॉप. लिसन. लोकशाही ही सर्वात वाईट शासन पद्धती आहे. लोकशाही ही सर्वात वाईट शासन पद्धती आहे. समजा तुम्ही पुण्याचे आहात, तुम्ही सदाशिव पेठेत राहिलात, सदाशिव पेठेत चहा पिला, सगळं छान होतं, आणि मग तुम्ही कुठंतरी नागपूरला गेलात समजा, आणि मग तुम्ही त्या ठिकाणी म्हणलात, नागपूर असेल तुम्ही माफी मागतो आताच, पण मी 2007 पासून सदाशिव पेठेत म्हणून उदाहरण देतोय. सो तुम्ही त्या ठिकाणी चहा मागितला, तुम्ही चहा पिला, तर तुम्हाला असं वाटलं की त्याला मारावं नाही तर स्वतःला मारावं. एवढा खराब चहा जगात कुठंच मिळू शकत नाही. पण 4 दुकानं चहा पिल्यावर मला कळलं की हा त्यातल्या त्यात बरा आहे. याचा अर्थ चहा वाईट आहे का? नाही. आता बघा, विन्स्टन चर्चिल याची शासन पद्धतीबद्दल स्वतःच्या काय अपेक्षा होत्या? प्रेसिडेंट कसा असावा, प्राईम मिनिस्टर कसा असावा, मिनिस्टर कसा असावा, अधिकारी कसे असावे, पॉलिटिकल पार्टी कशी असावी, आयडिओलॉजी काय अशी असावी, या सगळ्यांबद्दल त्याच्या काही अपेक्षा होत्या. पण या सगळ्या अपेक्षा ज्या त्याच्या डोक्यात होत्या, मग त्यानं काय केलं? सगळ्या अपेक्षांसोबत लोकशाहीला कम्पेअर केलं. कारण लोकशाही त्यावेळेस रनिंगमध्ये होती एन्शंट टाइम्सपासून. सो मग ज्यावेळेस त्यानं स्वतःच्या अपेक्षा कम्पेअर केल्या लोकशाहीसोबत, तो मला लोकशाही एवढं भंगार काहीच नाहीये. लोकशाही इज द वर्स्ट फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट, पण त्यातल्या त्यात चांगली आहे. याचा अर्थ लोकशाही सगळी वाईट आहे का? नाही. सो सगळ्यात पहिला पॉइंट आपल्याला काय कळतो या स्टेटमेंटमधनं? पहिला पॉइंट आपल्याला हा कळतो की लोकशाहीमध्ये काही त्रुटी आहेत. फर्स्ट पॉइंट, लोकशाहीमधील त्रुटी. पहिलं स्टेटमेंट काय सांगते की लोकशाहीमध्ये काही त्रुटी आहेत. काय पहिली त्रुटी आहे? इट इज गव्हर्नमेंट बाय इग्नोरंट मासेस. हे अज्ञानी लोकांनी अज्ञानी बहुसंख्याकांनी चालविलेलं राज्य आहे. बहुसंख्याकांचं राज्य आहे. लोकशाहीमध्ये करण्याचं राज्य असतं, बहुसंख्याकांचंच राज्य असतं, पण इग्नोरंट, अज्ञानी, हे त्याचं म्हणणं आहे. बरोबर आहे. सो पहिलं काय इथं त्याचं काय म्हणणं आहे की लोकशाहीमध्ये काही त्रुटी आहेत. पण याचा दुसरा पार्ट काय की हे बाकीच्यांपेक्षा बेटर का आहे? तर जेव्हा विन्स्टन चर्चिलने इतर शासन पद्धती बघितल्या, इतर शासन पद्धती, तर यामध्ये खूप सगळ्या त्रुटी होत्या, खूप सगळ्या. मग त्यात त्याने काय पाहितलं? त्याने राजेशाही पाहितलं, बरोबर आहे, त्याने हुकुमशाही पाहितलं, मग त्याने नाझिझम पाहितलं, नाझीवाद, मग त्याने फासीवाद पाहितला, बरोबर आहे, मग त्याने अतिराष्ट्रवाद पाहितला, अतिराष्ट्रवाद, अल्ट्रा नॅशनलिझम, सोबत त्याने आणखीन काय पाहितलं? सरंजामशाही पाहितली, ओलिगार्की. मग विन्स्टन चर्चिलचं म्हणणं आहे की जेव्हा मी लोकशाहीकडेच बघितलं, तेव्हा मी माझ्या स्वतःच्या अपेक्षेतील जेव्हा शासन पद्धती विचार केली तर लोकशाही बकवास आहे. पण जेव्हा लोकशाहीला मी यांच्यासोबत कम्पेअर केलं तर लोकशाही त्यात बरी आहे. मग आपण काय करूया? या लोकशाहीतील त्रुटींमध्ये काय करूया? सुधारणा करूया. म्हणजे आपल्याला काय होईल? आपल्याला चांगली शासन पद्धती मिळेल. हा या शब्दाचा अर्थ आहे. फिलॉसॉफिकल स्टेटमेंट आहे. म्हणजे जेव्हा तो म्हणतो की डेमोक्रेसी इज वर्स्ट फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट, याचा अर्थ डेमोक्रेसी वाईट नाहीये, त्याच्या अपेक्षेनुसार वाईट आहे. माझी अपेक्षा, माझ्या अपेक्षांचा विचार केल्यानंतर ही वाईटच आहे. पण
ज्यावेळेस मी विचार केला ठीक आहे ही वाईट आहे ना, दुसरे ऑप्शन ट्राय करू, तर दुसरे ऑप्शन एवढे वाईट आहेत की मला त्यांचा विचार पण करावा असं वाटत नाही. मला फक्त काय हवंय, लोकशाहीच हवंय. पण मग लोकशाही आणताना मी काय करतो, लोकशाहीमध्ये सुधारणा सुचवितो, सो दॅट मला काय मिळेल, चांगली शासन पद्धती मिळेल. आलं लक्षात? वाक्याचा अर्थ कळला? आलं लक्षात? पॉइंट कळला याचा? आता बघा या प्रकारचे फिलॉसॉफिकल स्टेटमेंट असतात. म्हणून आपण आणखी नेक्स्ट वीकला, आता मला 2 दिवस मी परत नाशिक संभाजीनगरला आहे, तेव्हा जर तिसऱ्या दिवशी मी आलो तर तुमचं गुरुवारचं सेशन सुरू होण्याच्या अगोदर मी हा प्रयत्न करतो की फिलॉसॉफिकल एक 7 ते 8 एस्से आपण डिकोड करूया. उत्तर नाही, मी एस्से नाही देणार, फक्त आपण फिलॉसॉफिकल टॉपिक डिकोड करूया की तुम्ही कसं पोहोचू शकता. कारण काय होतं, जेव्हा तुम्हाला फिलॉसॉफिकल टॉपिक डिकोड करायची सवय लागल, ऑटोमॅटिकली तुम्हाला जमेल. मला सांगा, आज आपण खूप सारे वाक्य डिकोड केले, तुम्हाला कळतंय का की जर हे कंटिन्यू करत राहिलं तर उत्तरांमध्ये इम्प्रुव्हमेंट होईल. आणि हे दिलेले उत्तर नक्की वाचा. राईट. थँक्यू व्हेरी मच.